राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस कॅबिनेट चालवतायत की गुंडांची टोळी, खासदार संजय राऊतांचा सवाल। राम शिंदेंच्या सूचनेवरून गुंड घाळवायला शस्त्र परवाना देण्यात आला असं रामदास कदमांनी म्हटलंय। असं किती जणांना शस्त्र परवाने वाटले, राऊतांचा सवाल। एकीकडे मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्याच पक्षाचे नेते मामा राजवाडे यांना अटक। गंगापूर रोडवरच्या गोळीबार प्रकरणात मामा राजवाडेंवर कारवाई। गोळीबार प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा आणि फिर्यादीला धमकावल्याचा ठपका। नाशिक पोलिसांकडून आता भाजप पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल। मराठा हायस्कूल ते अशोक स्तंभ परिसरात अंबादास जाधवांच्या वाढदिवसानिमित्तानं फलक, या प्रकरणी माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि विक्रम नागरेवर गुन्हा दाखल। नाशिकमध्ये पोलिसांना पाठिंबा देणारे शहरात होर्डिंग झळकले। नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा नाही तर कायद्याचा बालेकिल्ला असल्याचं पोलिसांकडून कृतीतून दाखवल्याचं म्हणत बॅनरबाजी। नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून ओबीसी महामोर्चाचं आयोजन। हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा। ओबीसी समाजाला आरक्षण देताना मराठा समाजानं कधी विरोध केला का, कधी मोर्चे काढले का किंवा अशा पद्धतीनं वक्तव्य केलं का? राधाकृष्ण विखे पाटलांची ओबीसी मोर्चावर प्रतिक्रिया। तर मराठा आरक्षणाचा ओबीसी बांधवांना नाही पुढाऱ्यांना आक्षेप, विखेंची टीका। विखे पाटलांना ओबीसी समाजानं यापुढे मतदान करू नये यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचा मेळावा घेणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। विजय वडेट्टीवार मोर्चा काढून ओबीसी समाजाची दिशाभूल करतायत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा निशाणा। 2 सप्टेंबरच्या शासन आदेशानं ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागत नसल्याची राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका। लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास आजपासून सुरुवात। तसंच पुढील 2 महिन्यांच्या आत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करण्याचं देखील आवाहन। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातम्यांसह पाहत रहा एबीपी माझा।